आणखीन एक मोठी बातमी समोर येते। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही अशी एनडीटीव्ही मराठीला माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकाकडून ₹1 कापून घेतला जातो, त्याचा विनियोग कसा होतो याचं ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना केलेली होती आणि त्यावर साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असं सांगितलेलं होतं। मात्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत किंवा कोणतीही चौकशी सुरू नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती? VSIच्या चौकशीचा दावा रोहित पवारांच्या वतीने करण्यात आला होता, पण आता जी माहिती मंत्रालयातल्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळतीये त्यानुसार VSIची कोणतीही चौकशी ते आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही आहेत। दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणजे 30 सप्टेंबरला मंत्रालयात ऊस गाळप हंगामाची राज्यस्तरीय बैठक झाली होती। त्या बैठकीच्या दरम्यान विखे पाटील यांनी प्रत्येक टनामागे ₹1 दर जो VSI इन्स्टिट्यूटला कट केला जातो त्या संदर्भामध्ये नेमका विनियोग काय होतो या निधीचा, त्याचा फायदा होतो का याची चौकशी करायला हवी अशा स्वरूपाची मागणी या बैठकीत केली आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित साखर आयुक्तांना नेमका या जो ₹1 कट टनामागे VSI संस्थेसाठी दिला जातो त्याचा विनियोग काय होतोय याच्या संदर्भात अहवाल सादर करावा अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या होत्या। पण VSI चौकशी पूर्ण जी आता रोहित पवारांचा जो दावा आहे तो मात्र खोटा आहे असा दावा आता राज्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर। तर वसंतदादा इन्स्टिट्यूट संदर्भात कोणतीही चौकशी सुरू केलेली नाहीये, मात्र सदस्यांकडनं कापला जाणारा जो ₹1 आहे त्याचा नेमका विनियोग कशासाठी होतो याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते।